सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण क्लास नावाची कॉन्सेप्ट इथे शिकलो होतो. क्लास काय असतो? एखादा डेटा प्रोसेस करण्यासाठी किंवा डेटावरती ऑपरेशन करण्यासाठी मी क्लास नावाचा घटक C++ प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये वापरतोय. त्याचबरोबर आपण यामध्ये दुसरी गोष्ट शिकलो होतो की क्लास कशा प्रकारे लिहिला जातो C++ मध्ये. तर क्लास जो आपण लिहितोय तर तो क्लास लिहिण्याच्या पद्धतीला आपण काय म्हणतोय? जनरल फॉर्म असं म्हणतोय. सो क्लासचा जो सिंटॅक्स आहे तो आपण काल बघितलाय की कशा प्रकारे क्लास बनवला जातो. आता क्लास कसा बनवला जातो याच्या अगोदर क्लासची आपण डेफिनेशन शिकलो होतो, व्याख्या शिकलो होतो. क्लासची डेफिनेशन काय आहे? क्लास हा 3 घटकांनी मिळून बनलेला आहे. सर्वात पहिल्यांदा सर्वप्रथम डेटा मेंबर, ॲक्सेस स्पेसिफायर आणि मेंबर फंक्शन असे 3 घटक क्लासमध्ये ॲड आहेत. डेटा मेंबरचा अर्थ व्हेरिएबल्स, मेंबर फंक्शनचा अर्थ डेटावरती ऑपरेशन करण्यासाठी आपण मेंबर फंक्शन वापरतो, आणि ॲक्सेस स्पेसिफायर म्हणजे माझ्या क्लासला जर मला सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची असेल तर आपण ॲक्सेस स्पेसिफायर नावाचा घटक वापरतो. त्यालाच दुसऱ्या भाषेमध्ये विजिबिलिटी मोड असं म्हणतात. ओके, विजिबिलिटी मोड असं म्हणतात. सो आता याच्यामध्ये 3 प्रकारचे विजिबिलिटी मोड आहेत किंवा 3 प्रकारचे ॲक्सेस स्पेसिफायर आहेत. त्यातला पहिला आहे पब्लिक, दुसरा आहे प्रायव्हेट, तिसरा आहे प्रोटेक्टेड. ओके, सो आता हे शिकल्यानंतर आजचा जो आपण पॉईंट आहे, काल रिमेनिंग राहिलेला पॉईंट आपण आज कव्हर करणार आहोत. क्लास जनरल फॉर्म. क्लास जनरल फॉर्म. ओके, क्लास जनरल फॉर्म. तर क्लास जनरल फॉर्म म्हणजे काय? की कोणकोणत्या पद्धतीने क्लासचा प्रोग्राम केला जातो याला आपण क्लास जनरल फॉर्म म्हणतो. याचे 2 प्रकार पडतात. पहिला जो आहे त्याला आपण इनसाइड मेथड असं म्हणतोय, आणि जो दुसरा आहे त्याला आपण आउटसाइड मेथड असं म्हणतोय. आउटसाइड मेथड. तर आता याचा अर्थ काय की क्लासचा वापर करून क्लासचा प्रोग्राम करण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत प्रोग्राम करण्याची आहे ती इनसाइड मेथड, आणि जी दुसरी पद्धत आहे त्या दुसऱ्या पद्धतीला आपण म्हणतोय आउटसाइड मेथड. ओके, तर सर्वात पहिल्यांदा व्हॉट इज इनसाइड मेथड, आपण इनसाइड मेथड शिकणार आहोत आणि त्यानंतर बघणार आहोत की आउटसाइड मेथड काय असते, कशा प्रकारे त्याचं काम चालतं. तर आता याच्यामध्ये हे झाल्यानंतर पुढचा आपण पॉईंट बघूया, इनसाइड मेथड. ठीक आहे, इनसाइड मेथड. इनसाइड मेथड म्हणजे काय? व्हॉट इज इनसाइड मेथड? आता इनसाइड मेथड म्हणजे जनरली आपण क्लासमध्ये क्लासच्या आतमध्ये सगळा डेटा प्रोसेस करतोय, क्लासच्या बाहेर काही करत नाहीये. या प्रक्रियेला इनसाइड मेथड म्हणतात. जनरली जे काही वर्क होणार आहे, मग व्हेरिएबलवरती मला ऑपरेशन करायचं आहे, रिझल्ट डिस्प्ले करायचं आहे किंवा लॉजिक लिहायचं आहे, कोणतीही प्रोसेस करायची आहे, जी प्रोसेस क्लासच्या आतमध्ये आपण करतो त्याला इनसाइड मेथड म्हणतात, आणि जी प्रोसेस क्लासच्या बाहेर करतो त्याला आपण आउटसाइड मेथड असं म्हणतात. ओके, तर अशा पद्धतीने याचं काम चालतं. आता लिहिण्याची पद्धत, याचा सिंटॅक्स आणि पहिला प्रोग्राम आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, तर सर्वात पहिल्यांदा व्हॉट इज इनसाइड मेथड. इनसाइड मेथड म्हणजे काय? टू इम्प्लिमेंट मेंबर मेंबर फंक्शन ऑपरेशन इनसाइड द क्लास. इनसाइड द क्लास. ओके, आता सर्वात पहिल्यांदा मला इथे याचा सिंटॅक्स बघायचा आहे की कशा पद्धतीने इनसाइड मेथड वापरली जाते. तर सर्वप्रथम मला क्लास नावाचा सिंटॅक्स जो आहे तो क्लास नावाचा कीवर्ड लिहायचा आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी इथे क्लास नावाचा कीवर्ड लिहिलेला आहे. त्यानंतर क्लासला नाव दिलेलं आहे. क्लासला नाव दिल्यानंतर इथे मला डेटा मेंबर घ्यायचे आहेत काल सांगितल्याप्रमाणे. त्या डेटा मेंबर घेतल्यानंतर ॲक्सेस स्पेसिफायर घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मला मेंबर फंक्शन घ्यायचं आहे. आता मेंबर फंक्शन घेताना मला हे जे मेंबर फंक्शन आहे हे ॲक्च्युली इथंच ओपन करायचं आहे, आणि याच्यामध्ये
मला प्रॉपर याचा कोड लिहायचा आहे. ओके, याचा प्रॉपर मला कोड लिहायचा आहे. इथं मेंबर फंक्शन मी क्लोज केलं आणि क्लास क्लोज केलं. ओके, तर अशा पद्धतीने याचं काम असतं की सर्वात पहिल्यांदा मला क्लास बनवायचा आहे आणि क्लासला नाव द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 3 घटक घ्यायचे: डेटा मेंबर, ऍक्सेस स्पेसिफायर आणि मेंबर फंक्शन. ओके, आणि ते मेंबर फंक्शन जे आहे ते क्लासच्या आतमध्ये मला डिफाईन करायचं आहे. ओके, ठीक आहे. आपण काय करतोय, क्लासच्या आतमध्ये हे डिफाईन करतोय. उदाहरणार्थ उदाहरणार्थ इथे मी क्लास बनवला स्टुडंट नावाचा, आणि स्टुडंट नावाचा क्लास बनवल्यानंतर इथे मी एक व्हेरिएबल घेतलं रोल नावाने. ओके, व्हेरिएबल कोणत्या नावाने घेतलं? रोल नावाने घेतलेलं आहे. आणि रोल नावाने व्हेरिएबल घेतल्यानंतर इथे ऍक्सेस स्पेसिफायर मी पब्लिक घेतलं. ठीक आहे, ऍक्सेस स्पेसिफायर इथं पब्लिक घेतलेलं आहे. इथे वॉइड गेट. ओके, आता इथे गेट नावाचं मी मेंबर फंक्शन बनवलंय. मी काल पण सांगितलंय तुम्ही मेंबर फंक्शनला काही नाव देऊ शकता. इथे मी गेट नावाचं मेंबर फंक्शन घेतलेलं आहे. आणि गेट नावाचं मेंबर फंक्शन घेतल्यानंतर इथे आपण काय करतोय, इथे मी माझा कोड लिहितोय. फॉर एक्झाम्पल मला काय करायचं आहे, हे रोल नंबर डिस्प्ले करायचा आहे. जनरली आपण रोल नंबर डिस्प्ले करतो. रोल नंबर डिस्प्ले करायचा आहे आणि रोल नंबर डिस्प्ले झाल्यानंतर आपण काय करतोय, क्लास क्लोज करतोय. ओके, तर ज्यांना ही प्रोसेस माहीत नसेल त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या. तुम्हाला समजेल की कशा प्रकारे आपण इन्सर्ट मेथड इम्प्लिमेंट करतोय. सो तरी पण मी इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय की मी पहिल्यांदा क्लास बनवलाय, त्यामध्ये एक रोल नावाचं डेटा मेंबर घेतलेला आहे, पब्लिक घेतलेला आहे ऍक्सेस स्पेसिफायर, आणि इथे मी मेंबर फंक्शन घेतलेला आहे void गेट नावाने. ओके, इथे मी काय केलं, जनरली रोल नंबर डिस्प्ले केलेला आहे. तर आता फक्त जर क्लास बनवला तर या क्लासचा डेटा दिसेल का? नाही दिसणार. का दिसणार नाही? कारण की क्लासचा डेटा ऍक्सेस करण्यासाठी, क्लासचा डेटा आउटपुटला दाखवण्यासाठी मला एक घटक लागतो. त्या घटकाचं नाव आहे ऑब्जेक्ट. ओके, तर आता ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं, डेफिनेशन बघूया. ऑब्जेक्ट इज द इन्स्टन्स ऑफ क्लास. ऑब्जेक्ट इज द इन्स्टन्स ऑफ क्लास. जनरली ऑब्जेक्ट आपण काय करतो, ऑब्जेक्ट काय करतं की ऑब्जेक्ट हे क्लासमधला डेटा ऍक्सेस करण्याचं काम करतं. ठीक आहे, ऑब्जेक्ट काय करतं, क्लासमधला डेटा ऍक्सेस करण्याचं जनरली काम करतं. ओके, ही सिंपल डेफिनेशन आहे. आता याच्यामध्ये ऑब्जेक्ट हा कसा लिहिला जातो त्याचा सिंटॅक्स बघूया आपण. बघा, आता याच्या अगोदर आपण काय शिकलोय की क्लासचा इनसाइड मेथड कशी वापरायची. आता आपण शिकणार आहोत की ऑब्जेक्ट कसा बनवायचा. तर ऑब्जेक्टमध्ये पहिल्यांदा क्लासला नाव द्यायचं आहे, क्लास नेम, जो तुम्ही वरती डिक्लेअर क्लास केला त्या क्लासचं नाव लिहायचं आहे, ऑब्जेक्टला नाव द्यायचं आहे आणि शेवटी सेमिकोलॉन द्यायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण काय करतो, कोणताही ऑब्जेक्ट तयार करतो. बघा, क्लासचा प्रोग्राम ज्यावेळी आपण लिहित असतो त्यावेळी मला ऑब्जेक्ट बनवणं कंपल्सरी आहे. ऑब्जेक्टचं काम काय, क्लासमध्ये तुम्ही जो डेटा घेतलेला आहे तो ऍक्सेस करायचा, हे ऑब्जेक्टचं काम आहे. जर तुम्ही ऑब्जेक्ट नाही बनवला तर तुम्हाला तुमच्या प्रोग्रामचा आउटपुट बघायला मिळणार नाही. ओके, सो कसा बनवायचा ऑब्जेक्ट, पहिल्यांदा क्लासचं नाव द्यायचं, जो तुम्ही वरती क्लासचं नाव. फॉर एक्झाम्पल आता मी इथे स्टुडंट नावाने क्लास बनवलाय, तरी तुम्ही क्लासचं नाव काय दिलं, स्टुडंट दिलंय. त्यानंतर ऑब्जेक्टला आपण आपल्या मनाने काही नाव देऊ शकतो, डझंट मॅटर, काय प्रॉब्लेम नाही. तर आता हे एक्झाम्पल झालं. एक्झाम्पल एक्झाम्पलमध्ये क्लासला नाव दिलं स्टुडंट. यस नावाने मी इथे ऑब्जेक्ट बनवलेला आहे. आपण कोणत्याही नावाने ऑब्जेक्ट इथे बनवू शकतो. ठीक आहे, तर सर्वात पहिल्यांदा आज आपण काय शिकलोय की क्लासच्या प्रोग्राम करण्याच्या किती पद्धती आहेत, 2 पद्धती. इनसाइड मेथड आणि दुसरी पद्धत आहे आउटसाइड मेथड. ओके, अशा 2 पद्धती आहेत. त्यातली आपण पहिली मेथड आज बघितली, इनसाइड मेथड. ठीक आहे, तर आता इनसाइड मेथड म्हणजे कसं असतं की जे आपण डेटावरती ऑपरेशन करतो ते सगळं क्लासच्या आतमध्ये करतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इनसाइड मेथड असं म्हणतो. तर आता इनसाइड मेथडचा आपण सिंटॅक्स आणि एक्झाम्पल बघितल्यानंतर पुढची कॉन्सेप्ट आपण बघितली की ऑब्जेक्ट म्हणजे काय. ऑब्जेक्टचा अर्थ काय होतो की जर मला क्लासमधला डेटा ऍक्सेस करायचा असेल तर आपण फक्त आणि फक्त ऑब्जेक्ट वापरू शकतो. जर तुम्ही क्लास बनवलाय, इनसाइड मेथड वापरले, सगळं ठीक आहे, पण जर तुम्ही ऑब्जेक्ट नाही बनवला तर त्या क्लासमधला डेटा तुम्ही बघू शकत नाही. तर हा ऑब्जेक्ट कसा बनवला जातो, सर्वात पहिल्यांदा त्या क्लासचं नाव द्यायचं जे तुम्ही वरती बनवलाय, ऑब्जेक्टला नाव द्यायचं एंडिंग विथ सेमिकोलॉन. ओके, तर अशा प्रकारे आपण स्टुडंट नावाने वरती क्लास बनवला होता एक्झाम्पलमध्ये, तसं इथे मी क्लासचं नाव दिलं स्टुडंट आणि यस नावाने ऑब्जेक्ट बनवलेला आहे. ओके, तर इथपर्यंत क्लिअर आउट झालंय का सर्वांना?
इथपर्यंत सर्वांना समजलंय का? ओके. सो आता हे झालं ऑब्जेक्ट बनवण्यासाठी. आता पुढच्या लेक्चरला, उद्याच्या लेक्चरला आपण पूर्णपणे क्लास आणि ऑब्जेक्ट दोन्ही मिळून कसं प्रॅक्टिकल केलं जातं सी प्लस प्लसमध्ये हे शिकणार आहोत. ओके. तर आज आपण काय शिकलोय? क्लासची इनसाइड मेथड आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय. ओके. हो, ऑब्जेक्ट हे मेन फंक्शनमध्येच लिहिलं जातं. ते आता आपण उद्या बघणार आहोत. ते उद्या आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत की मेन फंक्शन ॲक्च्युली काय काम करतंय, मेन फंक्शनचं काम काय आणि क्लासचं काम काय. उद्या आपण पहिलं प्रॅक्टिकल घेणार आहोत लाईव्ह एकदम या लेक्चरच्या वेळी. त्यामुळे डोंट